नमस्कार मित्रांनो, आज आपण बीकॉम फोर्थ सेमिस्टर मध्ये मौद्रिक अर्थशास्त्र या विषयामध्ये व्यापारी बँकेची कार्य या संदर्भात आपण विचार करणार आहोत. व्यापारी बँकेची कार्य हे व्यापारी बँकेच्या कार्याची विभागणी प्रामुख्याने दोन भागात केली जाते. त्यामध्ये प्राथमिक स्वरूपाची कार्य आणि दुय्यम स्वरूपाची कार्य. मी प्राध्यापक डॉक्टर अनिल रामटेके, असोसिएट प्रोफेसर GS कॉमर्स कॉलेज वर्धा. आज आपण ऑनलाईनच्या माध्यमातून व्यापारी बँकांची कार्य या संदर्भात आपण विचार करूया. व्यापारी बँकांच्या कार्याची रूपरेषा याप्रमाणे आहे. प्राथमिक स्वरूपाची कार्य, त्याला प्रायमरी फंक्शन म्हणतो आपण. ज्या कारणासाठी व्यापारी बँक स्थापन करण्यात आली आहे आणि जी कामे केल्याशिवाय त्या संस्थेत बँक म्हणून मान्यता देता येत नाहीत, त्या कार्यांना बँकेची प्राथमिक कार्य असे म्हणतात. व्यापारी बँकेची प्राथमिक कार्य याप्रमाणे आहे. पहिलं कार्य आहे ठेवी स्वीकारणे, एक्सेप्टिंग डिपॉझिट. व्यापारी बँकेचे सर्वात महत्वाचे कार्य म्हणजे जनतेच्या ठेवी गतिशील करणे. ज्या लोकांजवळ अतिरिक्त उत्पन्न म्हणजे शिल्लक रक्कम आहेत, अशा व्यक्ती आपल्याजवळील अतिरिक्त रक्कम बँकेत जमा करतात व त्यावर व्याज कमवतात. ठेवी स्वीकारणे हे व्यापारी बँकेचे प्रमुख कार्य समजले जाते. वास्तविक पाहता ठेवी स्वीकारण्याच्याच उद्देशाने व्यापारी बँकेची स्थापना झालेली आहे. व्यापारी बँका ह्या लोकांकडून ठेवी स्वीकारणे, त्या सुरक्षित ठेवणे, मागता क्षणीच त्या परत करण्याचे कार्य करीत असतात. लोकांनी बँकेत ठेवी ठेवाव्यात यासाठी लोकांना प्रोत्साहित केले जाते. लोकांनी आपल्या जवळची शिल्लक बँकेत बचतीच्या स्वरूपात ठेव म्हणून ठेवावी या हेतूने बँकेत वेगवेगळ्या प्रकारची खाती उघडण्याची सोय असते. या बचतीवर ठेवीदारांना बँकेतून आकर्षक दराने व्याज प्राप्त होते. अशा प्रकारे लोकांच्या ठेवी व्याजाच्या राशीने दरवर्षी वाढत जात असतात. व्याजाच्या माध्यमातून ठेवीदारांना उत्पन्न प्राप्त होते. व्याजाचा दर जास्त असल्यास जनता बँकेकडे ठेवी ठेवण्यासाठी आकर्षित. ठेवीच्या माध्यमातून लोकांना व्याज तर मिळतेच, पण त्याचबरोबर जमा राशीच्या बाबतीत सुरक्षितता सुद्धा मिळते. लोकांनी आपला पैसा बँकेत ठेवीच्या रूपाने ठेवल्यामुळे बँकेला भांडवल मिळते. ग्राहकांकडून स्वीकारलेल्या ठेवी अधिकोषाच्या दृष्टीने ग्राहकाकडून घेतलेले कर्ज होय. अधिकोषाला आपले कार्यकारी भांडवल मिळवण्याचे साधन समजले जाते. देशातील सर्व स्तरातील लोकांकडून जास्तीत जास्त ठेवी स्वीकारता याव्यात म्हणून साधारणतः पुढील प्रकारच्या ठेवी स्वीकारल्या जातात. त्यामध्ये आपण मुदती ठेवी म्हणतो, आपण फिक्स डिपॉझिट. मुदती ठेवी म्हणजे अशा ठेवी ज्या विशिष्ट मुदत संपल्यानंतर परत कराव्या लागतात. ही मुदती ठेव खाते उघडतानाच निश्चित केली जाते. मुदतीपूर्वी अशा ठेवी सहज परत मागितल्या जात नाहीत नसल्यामुळे त्या कालावधी संपण्याच्या आधी परत करण्याची आवश्यकता नसते. ह्या ठेवी विशिष्ट मुदतीकरिता ठेवल्या जात असल्यामुळेच ह्या ठेवींना मुदती ठेवी असे म्हटले जाते. ह्या ठेवी विशिष्ट मुदतीकरिता ठेवल्या जात असल्यामुळे ह्या ठेवींना मुदती ठेवी असे म्हटले जाते. मुदती ठेवी ह्या वाणिज्य बँकांच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या असतात. या ठेवीची मुदत निश्चित असल्यामुळे व मुदतीपूर्वी त्या परत कराव्या लागत नसल्यामुळे बँका ह्या ठेवीतून जमा झालेली रक्कम दीर्घ कालावधीकरिता जास्त व्याजाच्या दराने कर्ज देऊ शकते. मुदती ठेवीवरील व्याजाचा दर हा मुदतीनुसार ठरत असतो. त्यामुळे गुंतवणूकदारांना या ठेवीवर जास्त दराने व्याज मिळते. मुदती ठेवीवरील व्याजाचे दर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया निश्चित करीत असते. ठेवीदाराला ठेवीची मुदत संपण्यापूर्वीच ठेवीचे पैसे परत हवे असल्यास बँक व्याजामधून काही रक्कम कसर म्हणून कापून घेते व उर्वरित व्याज मुद्दल सहित परत केले जाते. बँकेत मुदती ठेवी पावतीच्या तारणावर बँकेकडून कर्जही घेता येते. दुसरे आहे बचत ठेवी, सेव्हिंग डिपॉझिट. बचत ठेव खाते हे त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे, जे आपल्या नियमित उत्पन्नातून काही रक्कम अल्प काळासाठी बचत म्हणून करू इच्छितात. समाजातील मध्यम वर्गाला बचतीची सवय लागावी ह्या उद्देशाने बचत ठेव खाते सुरू करण्यात आले आहे. या बचतीसाठी बँकेत बचत ठेव खाते उघडावे लागते.
या खात्यामध्ये बचत करता आपले खर्च वजा करता शिल्लक असलेली रक्कम जमा करून ठेवतो. या खात्यातून खातेदाराला कधीही रक्कम जमा करता येते, तसेच खात्यात शिल्लक असलेली रक्कम कधीही काढता येते. ह्या बचतीसाठी निश्चित अशी मुदत नसते. ठेवीदार आपल्या खात्यात जास्त आज रक्कम ठेवीदार आपल्या खात्यात आज रक्कम जमा करू शकतो, तर तो ती रक्कम दुसऱ्या दिवशी सुद्धा काढून घेऊ शकतो. ही रक्कम काढत असताना खात्यात नियमानुसार काही न्यूनतम राशी शिल्लक असली पाहिजे असा नियम आहे. अशी न्यूनतम राशी 100 रुपयापासून तर 5,000 रुपयापर्यंत, 10,000 रुपयापर्यंत असू शकते. खात्यात नेहमी अशा प्रकारची न्यूनतम रक्कम ठेवून खातेदार खात्यातील संपूर्ण रक्कम काढून घेऊ शकतो. गुंतवणूकदार आपल्या खात्यात कितीही वेळा व किती रक्कम टाकू शकतो, परंतु बचत ठेव खात्यातून पैसे काढण्यासाठी मात्र मुदत निश्चित केलेली असते. आज आठवड्यातून 1 किंवा 2 वेळा गुंतवणूकदारांना खात्यातून रक्कम काढता येते, परंतु आज एटीएम या सेवेमुळे मात्र गुंतवणूकदार आठवड्यातून किंवा महिन्यातून 5 वेळा किंवा 5 वेळा काढू शकतात. एटीएम च्या सहाय्याने पैसे काढण्यावर बंधन घालण्यात आलेले नाही. एटीएम च्या सहाय्याने पैसे काढण्यावर बंधन सध्या तरी घालण्यात आलेले आहे आणि तेही वर्षाचे 365 दिवस आणि 24 तास खातेदारांना एटीएमच्या माध्यमातून ठेवीच्या खात्यातून पैसे काढता येते. आज कोविड-19चा काळ असल्यामुळे अनेक प्रतिबंध बँकेने ग्राहकांसाठी घालून देण्यात आलेले आहे. या खात्यातून खातेदाराला इंटरनेटच्या माध्यमातून पैशाचे स्थानांतरण करता येते. देणी देणे, विविध बिलांचे शोधन करणे, विम्याची प्रव्याजी भरणे, एका शाखेतून दुसऱ्या शाखेत किंवा एका बँकेतून दुसऱ्या बँकेत पैसे स्थानांतरण करता येतात. बचत ठेव खात्यात जमा असलेली रक्कम खातेदार कधीही व कितीही काढेल हे निश्चित नसल्यामुळे ह्या खात्यातील शिल्लक रकमेवर अल्पशा दराने व्याज दिल्या जाते. साधारणतः सध्या ह्या खात्यातील शिल्लक राशीवर 3.5% वार्षिक दराने व्याज दिले जाते. या खात्यात जमा असलेल्या राशीची मुदत निश्चित नसल्यामुळे या खात्यामध्ये जमा असलेल्या राशीचा आपले दीर्घकालीन भांडवल म्हणून उपयोग करू शकत नाही. या खात्यातून रक्कम काढण्यासाठी पैसे काढण्याच्या फॉर्मचा किंवा चेकचा उपयोग केला जातो. पैसे काढण्याकरिता 10 ते 12 चेकचे एक पुस्तक, त्याला चेकबुक म्हणतात, ते बँकेकडूनच खातेदाराला दिल्या जाते. बचत ठेव खात्यात ठेवीदार नगदी रोख रक्कम, इतरांकडून मिळालेला चेक, ड्राफ्ट, लाभांश जमा करू शकतो. चालू ठेवी, करंट डिपॉझिट. तिसरं कार्य आहे व्यापारी बँकेचं कार्य, चालू ठेवी. व्यापाऱ्यांना व उद्योजकांना बँकेत दिवसातून अनेक वेळा रक्कम जमा करावी लागते, तसेच खात्यातून रक्कम काढावी लागते. बचत ठेव खात्यातून रक्कम काढल्यावर बंधन घालण्यात आले असल्यामुळे व्यापाऱ्यांना व उद्योजकांना रक्कम ठेवण्याबाबत व काढण्याबाबत बचत ठेव खात्याचा फारसा उपयोग होत नाही. तर अशा व्यापारी व उद्योजकांची ही गरज भागवण्याकरिता बँकेत चालू ठेव खाते उघडण्याची सोय व्यापारी बँकांनी व्यापारी व उद्योजकांसाठी करून दिलेली आहे. चालू खात्याचे वैशिष्ट्य असे की खातेदार या खात्यात दिवसातून किती वेळा पैसा जमा करू शकतो किंवा खात्यातून किती वेळा पैसा काढू शकतो. पैसे जमा करण्यावर व काढण्यावर कोणतेही बंधन नसते. या खात्यातील जमा रकमेचा बँकेला कोणताच उपयोग होत नसल्यामुळे या खात्यातील जमा रकमेवर अगदीच अल्पशा दराने व्याज दिले जाते. व्यापाऱ्यांना पैशाच्या हस्तांतरणाच्या सोयी उपलब्ध व्हाव्यात, हाच या ठेवीच्या खात्याचा उद्देश असतो. व्यापारी बँकेत चालू ठेव खाते केवळ व्यापारी किंवा उद्योजकच उघडू शकतात. सर्वसामान्य बचतदाराला असे खाते बँकेत उघडता येत नाही. या खात्यातील सर्व व्यवहार हे बहुधा धनादेशाद्वारे म्हणजेच चेकद्वारे होत असतात. चालू ठेव खातेदाराच्या वतीने चेकचे पैसे गोळा करणे व चेकच्या रकमेचे शोधन करणे ही कामे सुद्धा बँक करीत असते. आधुनिक काळात म्हणजे वर्तमान काळात चालू खात्याचे व्यवहार इंटरनेटच्या माध्यमातून करण्याची महत्वाची सोय व्यापारी बँकांनी आपल्या ग्राहकांना उपलब्ध करून दिलेली आहे. आज आपल्या कार्यालयात बसून खातेदार आपल्या खात्यात किती रक्कम जमा आहे, खात्यात कोणकोणते व कधी व्यवहार झाले आहे, अशा विविध बाबींची माहिती जाणून घेऊ शकतो. तर इंटरनेटवरूनच एका खात्यातून दुसऱ्या खात्यात, एका बँकेतून दुसऱ्या बँकेत, आपल्या खात्यातून दुसऱ्या खात्यात रक्कम स्थानांतरित करू शकतो.
इंटरनेटच्या माध्यमातून रकमांच्या स्थानांतरणाचे व्यवहार सुरू झाल्यामुळे व ते सहज व सोपे व फारच कमी वेळेत होत असल्यामुळे चेकद्वारे व्यवहारांच्या संख्येत बरीच घट झाली आहे. काही व्यापारी बँका चालू ठेवीवर खातेदाराला व्याज देत नाही. उलट खातेदारांना बँकिंगच्या सोयी उपलब्ध करून देण्यात येत असल्यामुळे बँका ग्राहकांकडून आनुषंगिक खर्च करतात. हा आनुषंगिक खर्च खात्यातील व्यवहारांच्या संख्येवर अवलंबून असतो आणि ज्या बँका व्याज देतात त्याचा बँकांचा दर सुद्धा अल्पसा असतो. नंतर आहे आवर्ती ठेवी, रिकरिंग डिपॉझिट. समाजातील गरीब व मध्यम वर्गातील लोकांना बचतीची सवय लागावी म्हणून संभाव्य ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी अनेक बँकांनी आवर्ती ठेवी, रिकरिंग डिपॉझिट चा ठेवीचा प्रकार सुरू केला आहे. ठराविक कालावधीसाठी हे खाते सुरू करण्यात येते. या खात्यात खातेदार आपल्या दैनंदिन उत्पन्नातून काही रक्कम दररोज जमा करू शकतो व महिन्यातून एकदाच निश्चित केलेली राशी जमा करू शकतो. म्हणजेच हे खाते दैनंदिन किंवा मासिक स्वरूपाचे आहे. या खात्यात ठराविक कालावधीसाठी विशिष्ट रक्कम नियमितपणे भरणे आवश्यक असते. मुदत संपल्यानंतर ठेवीदारास व्याजासहित रक्कम परत मिळते. या खात्याची मुदत 1 वर्षापासून 5 वर्षापर्यंत असते. परंतु मुदत संपण्यापूर्वी खातेदाराने खाते बंद केले तर त्याला खात्यात जमा असलेल्या राशीवर फारच कमी दराने व्याज मिळते. काही बँका तर अशा परिस्थितीत कर्ज देखील देत नाहीत. संकीर्ण ठेवी, मिसलेनियस डिपॉझिट संकीर्ण ठेवी. समाजातील संभाव्य ग्राहकांना बँकेकडे आकर्षित करण्यासाठी व्यापारी बँकांनी गत 3 दशकापासून 30 वर्षापासून ग्राहकांना विशिष्ट उद्देशासाठी बचत करता यावी व त्या बचतीची जमा झालेली रक्कम एकत्रित करून ठरविलेला उद्देश पूर्ण करता यावा यासाठी विविध प्रकारच्या ठेवी स्वीकारणे प्रारंभ केले आहे. गत 2 दशकापासून अशा ठेवीचे महत्व समाजातील लोकांना समजल्यामुळे अशा ठेवींना चांगला प्रतिसाद लोकांकडून, जनतेकडून मिळत आहे. या ठेवींना विशिष्ट उद्देशानुसार नावे देण्यात आली आहेत. उदाहरणार्थ गृहनिर्माण ठेव योजना, पाल्य देणगी योजना, आजारपण ठेव योजना, वृद्धापकाळ पेन्शन योजना, अल्पमुदती योजना इत्यादी. या प्रकारच्या सर्व ठेवी ह्या विशिष्ट उद्देशाने गोळा केल्या जातात. या ठेवीची मुदत ही सामान्यतः मध्यम मुदती किंवा दीर्घ मुदती असते. या ठेवीमध्ये एकाच वेळेस रक्कम जमा करता येते किंवा दर महिन्याला रक्कम जमा करता येते. मुदत संपल्यानंतर व्याजासहित मुद्दल राशी गुंतवणूकदाराला परत मिळते. मुदतीपूर्वी राशी परत दिल्यास त्या राशीवर व्याज मिळत नाही. आधुनिक काळात ह्या ठेवी खूपच लोकप्रिय झालेल्या आहेत. कर्ज व अग्रिम देणे समाजातील लोकांकडून विविध बचतीच्या स्वरूपात जमा झालेल्या राशीतून गरजू ग्राहकांना ऋण व अग्रिम देणे हे व्यापारी अधिकोषाचे, व्यापारी बँकेचे प्राथमिक स्वरूपाचे व परंतु सर्वात महत्वाचे कार्य समजले जाते. साधारणतः व्यापारी बँकांकडून व्यापारी आणि उद्योजकांना कर्जाचा अग्रिम रकमेचा पुरवठा केला जात होता. परंतु महत्वाच्या व्यापारी बँकांच्या राष्ट्रीयकरणानंतर म्हणजेच 1969 पासून मात्र व्यापारी अधिकोष समाजातील विविध क्षेत्राला कर्ज पुरवठा करू लागल्या. राष्ट्रीयकरणापासून शेतीच्या विकासासाठी शेतीला कर्ज पुरवठा करण्याचे धोरण व्यापारी बँकांनी निश्चित केले आहे. आज व्यापारी बँका समाजातील सर्व क्षेत्राला विविध रूपाने कर्ज पुरवठा करून गरजू ग्राहकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करताना दिसतात. व्यापारी, उद्योजक आणि समाजातील गरजू व्यक्तींना वैयक्तिक तारणावर सुद्धा सोने, चांदी तसेच इतर अस्थिर संपत्तीच्या तारणावर आणि स्थिर संपत्तीच्या तारणावर, शेती तारणावर व्यापारी बँका विविध प्रकारचे कर्ज देत असतात. ठेवीच्या मार्गाने जमा झालेल्या रकमेची कौशल्यपूर्वक योग्य प्रकारे गुंतवणूक करण्याचाच कोणत्याही व्यापारी बँकेचे यशापयश अवलंबून असते. कारण ठेवीदाराच्या जमा रकमेची व्याजासहित परतफेड करणे हे करताना बँकेसाठी नफा मिळवणे ही दोन्ही उद्दिष्टे बँकेला साध्य करावी लागते. बँक ठेवीदारांच्या ठेवीवर व्याज देते, त्याचप्रमाणे बँकेला प्रशासकीय खर्च सुद्धा करावा लागतो. हा खर्च भागवण्यासाठी बँकेच्या भागधारकांना लाभांश देण्यासाठी व ठेवीदारांना ठेवीवर व्याज देण्यासाठी बँका आपल्या जवळील बचतीच्या स्वरूपात जमा झालेली राशी आपल्या जवळ अनुत्पादक कार्यासाठी पडून ठेवत नाही, तर ती राशी उत्पादक कार्यासाठी वळती केली जाते.
उत्पादक कार्यासाठी वळती केली जाते. या बचतीला गतिशीलता प्राप्त व्हावी म्हणून बँका अशी राशी व्यापारी, उद्योजक, शेतकरी, सामान्य नागरिक यांना उत्पादक तसेच विकासात्मक कार्यासाठी कर्जाऊ देत असतात. ग्राहकांना कर्जाऊ दिलेल्या रकमेवर बँक व्याज आकारते. कर्जावरील व्याजाचा दर हा बचतीच्या व्याजदरापेक्षा नेहमी जास्त असतो. त्यामुळे ठेवीवर व्याजाचा दर हा बचतीच्या व्याजदरापेक्षा नेहमी जास्त असतो. त्यामुळे ठेवीवर देण्यात येणारे व्याज आणि कर्जावर आकारण्यात येणारे व्याज यातील अंतर म्हणजेच बँकेचा नफा होय. नफा कमवणे हा बँकेचा उद्देश असला तरी नफ्याच्या लोभाने बँकेला आपल्या ग्राहकांना किती रकमेचे कर्ज देता येत नाही. बँकेद्वारे संभाव्य कर्जदारास कर्ज देताना कर्जाचा उद्देश, संबंधित व्यक्तीची पत, कर्जाची मुदत, व्याजदर, तारण इत्यादी बाबीची दक्षता घेण्यात येत असते. व्यापारी बँका आपल्या ग्राहकांना पुढील प्रकारचे कर्ज देत असतात. कर्ज, लोन किंवा ऍडव्हान्सेस. व्यापारी, कारखानदार, शेतकरी, सामान्य नागरिक यांना विविध कारणासाठी कर्जाची आवश्यकता दिसून येते. ग्राहकांची अशा प्रकारची भांडवलाची गरज व्यापारी बँक आपल्या ग्राहकांना कर्ज तसेच अग्रिम देऊन पूर्ण करीत असतात. बँकेकडून आपल्या ग्राहकांना विशिष्ट उद्देशांच्या पूर्तीकरिता, विशेषतः विकास व विस्ताराकरिता जी विशिष्ट रक्कम काही कालावधीकरिता व्याजाने दिली जाते तिला कर्ज असे म्हटले जाते. कर्ज हे अल्पमुदती, मध्यम मुदती तसेच दीर्घ मुदतीचे असू शकतात. त्यामुळे व्यापारी बँकेद्वारे देण्यात येणाऱ्या कर्जाची मुदत ही 1 महिन्यापासून ते 10 वर्षापर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी सुद्धा असू शकते. असे कर्ज देताना बँक ग्राहकाकडून चल किंवा अचल संपत्ती तारण म्हणून घेते व त्या तारणाच्या आधारे कर्जाच्या इतर तत्वाचा आधार घेऊन ग्राहकाला कर्ज पुरवठा केला जातो. असे कर्ज देताना बँका वैयक्तिक पत, स्थावर मालमत्ता, शेअर्स, कर्ज रोखे, सोने, चांदी तसे इतर मौल्यवान धातू इत्यादीच्या तारणावर कर्ज देतात. कर्ज मंजूर झाल्यानंतर तेवढे कर्ज परत घेण्याच्या व्यक्तीच्या खात्यावर जमा केले जाते. मंजूर करण्यात आलेल्या कर्जाच्या संपूर्ण रकमेवर व्याज आकारले जाते. कर्ज मंजूर केले जाते त्या वेळेपासून कर्जाच्या राशीवर व्याजाची आकारणी केली जाते. या प्रकारच्या कर्जाची परतफेड एकदम किंवा हप्त्याने करता येते. संभाव्य ग्राहकाला कर्ज देण्याची प्रत्येक बँकेची आपली स्वतःची अशी पद्धती असते. त्यामुळे प्रत्येक व्यापारी बँकेला कधी व किती रकमेची संभाव्य ग्राहकाला कर्ज द्यावे हे ठरवण्याचे पूर्ण स्वातंत्र्य व्यापारी बँकेला देण्यात आलेले आहे. बँक आपली संसाधने पाहून कर्ज देत असते. रोख कर्ज, कॅश क्रेडिट. रोख कर्ज ही प्रत्ययाची अशी पद्धती आहे ज्यात बँक कर्जदाराला एका विशिष्ट रकमेपर्यंत कर्ज मंजूर करण्याचे मान्य करते. बँक मंजूर केलेल्या कर्जाच्या रकमेची राशी कर्जदाराच्या खात्यात जमा करते. कर्जदार ह्या जमा केलेल्या राशीतून आपल्याला पाहिजे तितकी राशी आवश्यक असेल तेव्हा तो काढू शकतो आणि कर्जाच्या मंजूर केलेल्या राशीपैकी जेवढी राशी कर्जदाराने खात्यातून काढली असेल तेवढ्याच राशीवर बँक व्याज आकारते, इंटरेस्ट आकारते. मंजूर केलेल्या राशीवर व्याज आकारले जात नाही. रोख कर्ज हे सामान्यतः प्रतिभूतीच्या तारणावर किंवा सोने चांदी यांच्या तारणावर दिले जाते. रोख कर्जाची पद्धती व्यापारी बँक क्षेत्रात अतिशय लोकप्रिय झालेली आहे. असे कर्ज मिळवण्यासाठी संबंधित व्यक्ती ही व्यापारी बँकेची खातेदार असलीच पाहिजे असे बंधन नसते. व्यापाराच्या दृष्टिकोनातून रोख प्रक्रियेची पद्धती अत्यंत सोयीस्कर असते. त्यासाठी अनेक कारणे दिली जातात. व्यापाराजवळ असलेल्या वस्तूच्या तारणावर बँक रोख कर्ज मंजूर करते. मंजूर झालेल्या कर्जापैकी जेवढ्या रकमेचा प्रत्यक्ष उपयोग कर्जदाराने करून घेतला असेल तेवढ्याच रकमेचे व्याज आकारले जाते. मंजूर झालेल्या कर्जापैकी काहीच रक्कम उपयोगात आणली नसेल तर अल्प प्रमाणात व्याज आकारण्यात येते. अधिकोष, अधिविकर्ष किंवा बँक ओव्हरड्राफ्ट. ग्राहकास त्यांच्या खात्यात जमा असलेल्या रकमेपेक्षा काही विशिष्ट मर्यादेपर्यंत जास्तीची रक्कम काढण्यास बँक जी परवानगी देते ती जास्तीची रक्कम म्हणजेच प्रत्यय होय. अशा प्रत्ययाला अधिकोष, अधिविकर्ष किंवा ओव्हरड्राफ्ट असे म्हटले जाते. अधिकोष, अधिविकर्ष म्हणजे ग्राहकांच्या खात्यातून जमा असलेल्या अधिकपेक्षा जास्तीची रक्कम काढण्याची परवानगी देणे. खात्यातून जास्तीची उचललेली रक्कम म्हणजेच कर्ज, प्रत्यय होय. व्यापाराला जेव्हा काही दिवसासाठीच पैशाची गरज भासते तेव्हा ग्राहक व्यापारी बँकेशी करार करून ही सवलत मिळवतात.
बँकेने मंजूर केलेल्या कर्ज राशीपैकी जितकी राशी वापरली असेल तसे जसे ती जितक्या कालावधीसाठी वापरली असेल तितक्याच राशीवर व तितक्याच मुदतीसाठी बँक व्याज आकारते. साधारणतः ज्या ग्राहकांची बँकेत चालू खाते असते अशा ग्राहकांना अल्पकालीन कर्ज देण्यासाठी या पद्धतीचा अवलंब केला जातो. अधिकोष अधिविकर्ष ही प्रक्रियाची पद्धती काही प्रमाणात रोख कर्ज या कर्ज प्रकाराशी मिळती जुळती आहे. अधिकोष अधिविकर्षावरील व्याज दर हा रोख कर्जाच्या व्याजाच्या दरापेक्षा थोडासा जास्त असतो. याला महत्वाचे कारण म्हणजे अशा कर्जासाठी बँकेकडे ग्राहकांची कोणतीही संपत्ती किंवा प्रतिभूती तारण ठेवलेली नसते. तर अधिकोष अधिविकर्षाची सवलत बँक ग्राहकाला त्याच्या व्यापारी पतीच्या आधारावर देत असतात. हुंडा वटवणे. हुंड्या वटवणे डिस्काउंटिंग ऑफ बिल. हुंड्या वटवणे व्यापाऱ्यांच्या हुंड्या वटवून बँक अप्रत्यक्षरित्या एक प्रकारचे कर्ज देत असतात. हुंडीमध्ये खरेदीदाराने विक्रेत्यास विशिष्ट मुदतीनंतर ठराविक रक्कम देण्याचा करार केलेला असतो. हुंडी वटवून पैसे देणे म्हणजेच भविष्यकाळात परत केली जाणारी रक्कम तिच्या आधारावर दिलेले कर्ज होय. व्यापारी बँका केवळ व्यापारी व्यवहारातून निर्माण झालेल्या हुंड्या वटवण्याचे काम करतात. हुंड्या वटवणे म्हणजे बँकेकडून हुंडीत दिलेल्या रकमेतून ठराविक दराने व्याज कापून देऊन बँकेकडून उर्वरित रक्कम हुंडीची मुदत संपण्याआधी घेणे होय. हुंडीची मुदत संपण्याआधी बँकेकडून हुंडीवर अग्रिम उचललेल्या जात असल्यामुळे मुदतीपूर्वी हुंडी वटवणे म्हणजे बँकेकडून कर्ज घेणे हाच प्रकार आहे. हुंडी वटवण्याच्या क्रियेला विपत्राचे पूर्व प्रापण सुद्धा असे म्हटले जाते. हुंडीची मुदत संपल्यानंतर ही रक्कम बँक खातेदाराकडून वसूल करते. या व्यवहारामुळे व्यापाऱ्याला हुंडीचे किंवा विपत्राचे पैसे मुदतीपूर्वी मिळतात व बँकेला त्यावर व्याज मिळते. बँकेलाही पैशाची गरज भासल्यास बँक अशा पूर्व प्राप्त हुंड्या रिझर्व्ह बँकेकडून पुन्हा वटवून घेऊ शकते. भारतात अशाच हुंडी बाजाराचा फारसा विकास झालेला नाही. त्यामुळे भारतात फारच थोड्या व्यापारी बँका हुंडी वटवण्याचे काम करतात. पतपत्र क्रेडिट कार्ड. पतपत्र क्रेडिट कार्ड. आधुनिक काळात वर्तमान काळात अनेक व्यापारी बँकांनी आपल्या खातेदारांना पतपत्र क्रेडिट कार्डची सोय उपलब्ध करून दिली आहे. साधारणतः बँकेत बचत खाते असणाऱ्या व्यक्तीला त्यांच्या विनंतीवरून बँकेकडून पतपत्र क्रेडिट कार्ड दिले जाते. वास्तविक पाहता पतपत्राचा क्रेडिट कार्डचा आणि बँकेतील कोणत्याही ठेव खात्याचा तसा पाहिल्यास अर्थोअर्थी काही संबंध नाही. परंतु पतपत्रधारकाच्या ओळखीसाठी क्रेडिट कार्डच्या ओळखीसाठी हा उपाय अवलंबिला गेला आहे. या योजनेअंतर्गत बँका आपल्या ग्राहकाला पतपत्र देतात, क्रेडिट कार्ड देतात. क्रेडिट कार्डची बँकेकडून मर्यादा ठरवून देण्यात येते. 20,000 रुपये ते 40,000 रुपये. म्हणजेच आता पतपत्रधारक क्रेडिट कार्ड धारक बँकेत कुठल्याही प्रकारची ठेव न ठेवता ह्या पतपत्राच्या क्रेडिट कार्डच्या आधारे 40,000 रुपये व्यवहार करू शकतात किंवा 20,000 रुपयाचे व्यवहार करू शकतात. वस्तूची खरेदी, रेल्वे किंवा विमानाच्या तिकिटाचे शोधन, बिलांचे शोधन, विमा हप्ते भरणे, टेलिफोन, मोबाईल बिल भरणे, घरगुती गॅसचे बिल भरणे अशा अनेक प्रकारचे विविध शोधन आपल्या खात्यात रक्कम जमा नसतानाही पतपत्राच्या क्रेडिट कार्डच्या आधारावर पतपत्रधारक करीत असतात. त्याने खरेदी केलेल्या वस्तूंच्या किंवा सेवांच्या रकमेचे शोधन ग्राहकांच्या वतीने बँकेद्वारे केले जाते. विशिष्ट मुदत संपल्यानंतर बँकेद्वारे ही रक्कम खातेदाराकडून वसूल करण्यात येते. वस्तूची किंवा सेवेची खरेदी केल्याची तारीख, रक्कम, शोधनाची तारीख यातील दिवसांच्या अंतरासाठी बँकेकडून क्रेडिट कार्ड धारकांना पतपत्रधारकांना दिलेले ते एक प्रकारचे कर्ज असते. मुदत संपाक्षणी पत्रधारकांच्या क्रेडिट कार्ड होल्डरला तेवढी रक्कम बँकेला परत करावी लागते. अशा प्रकारचे कर्ज ते 21 ते 25 दिवसाकरिता दिले जाते. पतपत्राच्या रूपात दिलेल्या कर्जाचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्या राशीवर बँका व्याज आकारत नाही. तर एका वर्षात जितक्या राशीचे पतपत्राच्या आधारे व्यवहार केले असतील त्यांच्यावर बँक अल्पसे कमिशन आकारते. लोकांना बँकिंगची सवय लागावी यासाठी बँकेने आपल्या ग्राहकाला दिलेली ती एक कर्जाची लोकप्रिय अशी सुविधा आहे. गेल्या दशकापर्यंत
पतपत्राचा उपयोग फार कमी प्रमाणात केला जात होता, परंतु व्यवहाराची वाढती संख्या, लोकांच्या जीवनमानात वाढ, बँकिंग क्षेत्राचा विकास व विस्तार झाल्यामुळे या दशकात मात्र पतपत्राचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. पतपत्र धारकांना, क्रेडिट कार्ड होल्डरला पतपत्राच्या आधारे कुठेही आपला व्यवहार पूर्ण करता येतो. गुंतवणूक, इन्व्हेस्टमेंट, गुंतवणूक करणे. वर्तमान काळातील किंवा आधुनिक काळातील आधुनिक व्यापारी बँकांचे एक महत्वाचे कार्य म्हणजे गुंतवणूक करणे होय. आधुनिक काळात व्यापारी बँका फक्त केवळ कर्ज देण्यासाठीच ठेवी जमा करतात असे नाही, तर ठेवीच्या स्वरूपात जमा झालेली रकमेची देशातील तसेच विदेशातील गुंतवणुकीच्या घटकांमध्ये गुंतवणूक करून नफा कमवित असतात. बँका मोठ्या शहरात इमारती उभारून, विविध कंपन्यांचे भाग, कर्जरोखे खरेदी करून, सरकारी कर्जरोख्यांची खरेदी करून आपल्या जवळच्या शिल्लक रकमेची गुंतवणूक करीत असतात. अशा स्वरूपाच्या गुंतवणुकीमध्ये बँक तरल स्वरूपाच्या संपत्तीला जास्त महत्व देतात. बँकेजवळ बँकेजवळ कर्ज देऊन शिल्लक असलेली रक्कम पळून राहू नये म्हणून अशी गुंतवणूक केली जाते. रिझर्व्ह बँक सुद्धा व्यापारी बँकांना अशा प्रकारच्या गुंतवणुकीसाठी प्रोत्साहित करते. रिझर्व्ह बँक सुद्धा व्यापारी बँकांना अशा प्रकारच्या गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन देत असते. व्यापारी बँकांची ही गुंतवणूक देशाच्या आर्थिक विकासासाठी व सुदृढ अर्थव्यवस्थेसाठी मदत करीत असते. त्यामुळे देशातील एकूण गुंतवणुकीचे प्रमाण वाढते आणि पैशाला तरलता व गतिशीलता प्राप्त होऊन पैशाचा महत्तम उपयोग घेता येतो. थँक्यू. यानंतर आपण दुय्यम स्वरूपाची कार्य पुढल्या लेक्चरमध्ये बघूया.